दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. मध्यरात्री पिशोर पोलिसांची अवैध दारू तस्करीवर धडाकेबाज कारवाई. आरोपी अटकेत. तब्बल 1,25,000चा मुद्देमाल जप्त. दिनांक 12 जुलै 2026 रोजी मध्यरात्री दिगाव फाटा चिंचोली सिल्लोड रोड येथे गुप्त माहितीच्या आधारे पिशोर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचला. यावेळी संशयित मोटरसायकलची तपासणी केली असता 2 गोण्यांमध्ये विना परवाना विक्रीच्या उद्देशाने चोरून वाहतूक करण्यात येत असलेली देशी दारू आढळून आली. या कारवाईत रामनारायण श्यामलाल जयस्वाल वय 46 वर्ष, राहणार चिंचोली, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी सदर व्यक्तीकडून 180 ml 192 काचेच्या देशी दारूच्या बाटल्या, 90 ml 200 प्लास्टिकच्या देशी दारूच्या बाटल्या तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बजाज बॉक्सर सिटी 150 cc मोटरसायकल असा एकूण 1,25,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E व 65A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद हे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कन्नड उपविभाग अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार कराळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कवाल, करण म्हस्के आणि पोलीस कॉन्स्टेबल चांदा यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान पिशोर पोलीस ठाण्याकडून अवैध दारू व्यवसाय आणि तस्करी विरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी विलास हिवाळे, छत्रपती संभाजीनगर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.